तर हाय हॅलो नमस्कार, मी रश्मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेस्टी बाईट बाय रश्मीमध्ये. तर बऱ्याच महिन्यानं आपण पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. बऱ्याच महिन्यांनी माझा व्हिडिओ अपलोड होत आहे, तर प्रयत्न करेल इथून पुढे मी पुन्हा माझी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत राहील. तर आता आपण घेऊन आलो आहे एक सुंदरशी क्विक 10 ते 15 मिनटामध्ये बनणारी रेसिपी, ती म्हणजे क्विक होममेड पिझ्झाची रेसिपी. तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे. तर होममेड पिझ्झा हे 10 ते 15 मिनटामध्ये बनतो. तर त्यासाठी आपल्याला व्हेजीज लागणार आहे, ते म्हणजे शिमला मिरची, टमाटा आणि कांदा. तो आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कापून घ्यायचा. मी थोडासा उभा स्लाइस कापून घेतला आहे पातळमध्ये. मी ऑलरेडी तवा प्रीहीट करायला गॅसवर ठेवलेला आहे. तर आपण हा तवा पिझ्झा करणार आहोत. तर मी इथे तुम्हाला वस्तू दाखवते की आपल्याला पिझ्झा बनवण्यासाठी काय काय लागणार आहे. मी इथं आयते पिझ्झा बेस यूज केले आहेत, त्यासाठी मी 10 ते 15 मिनटात बोलते. त्यानंतर मॉझरेला चीज, हे माझे मिक्स हर्ब्स आहेत. तुम्ही चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोसुद्धा यूज करू शकतात. त्यानंतर आपल्या घरामध्ये डेली टू डे लाईफमध्ये रेग्युलरली आपल्या घरात जे सॉसेस अवेलेबल असतात, जसे की शेजवान चटणी, मेओ, त्यानंतर रेड चिली, टोमॅटो केचप, ह्या सगळ्या गोष्टी. आणि ॲज ऑफ कोर्स पिझ्झा कटर किंवा चाकू, जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. तर इथं मी ऑलरेडी तवा प्रीहीट करून त्याच्यावर एक अशी प्लेट ठेवलेली आहे. तर चला तयारी करूयात आपल्या पिझ्झाची. मी एक प्लेट उकडी ठेवली आहे, त्याच्यावर आपण हा पिझ्झा बेस ठेवणार आहोत. तर कोणी कोणी घरीसुद्धा पिझ्झा बेस बनवतो मैद्याचा. तर आपल्याला 10 ते 15 मिनटामध्ये क्विक आपली डिमांड होती, म्हणून आपण आपले जी माझी पिझ्झा बेस अवेलेबल होती मी त्याच्यावरच केलं आहे. तर ह्याच्यावर मी सर्वप्रथम टाकते आहे शेजवान चटणी. पिझ्झा पास्ता सॉस पण भेटतो, पण माझ्याकडे शेजवान चटणी अवेलेबल होती, मी शेजवान चटणी टाकली आहे. तर ती शेजवान चटणी छान पद्धतीने ह्या पूर्ण पिझ्झा बेसवर आपल्याला स्प्रेड करून घ्यायची आहे. तर आपण इथे छान पद्धतीने स्प्रेड करून घेतो आहे. तर काही कारणास्तव आपले व्हिडिओज अपलोड होत नव्हते. इथून पुढे मी प्रयत्न करेल आपले व्हिडिओज अपलोड होत राहतील. जसं तुम्ही मला आधी प्रेम देतात आला आहात, तसंच पुन्हा प्रेम आपल्या व्हिडिओजला देत राहा, हीच मनापासून इच्छा आहे माझी. त्यानंतर आपण आपला पुढचा सॉस त्यावर टाकत आहोत, तो म्हणजे मेयोनीज. त्यानंतर रेड चिली सॉस मेयो टाकतोय. आता हे जे सॉसेस आहेत तुम्ही एकत्र एकदाच टाकून मिक्स करून नंतर स्प्रेड केले तरीही चालेल. आणि हे मी इथं जास्त टाकते कारण आपला होममेड आहे, आपल्यालाच खायचं आहे. तुम्ही थोडा थोडा देखील टाकू शकतात. मेयो आहे, रेड चिली सॉस आहे, हे सगळे टाकून आपण छान पद्धतीने स्प्रेड करूयात. माझ्या लहान बाळाची, माझ्या 2 वर्षाच्या बाळाची डिमांड होती पिझ्झा खायची. त्यालाही खूप आवडतो आणि अगदी खूप कमी वस्तूंमध्ये बनतो. सो नक्की ट्राय करा. आता हे छान पद्धतीने आपण हे सगळे सॉसेस स्प्रेड करूयात. छान पद्धतीने स्प्रेड होतात आपले सगळे सॉसेस. खूप क्विक बनतो ना, आणि लहान बाळांना, घरच्यांना, सगळ्यांना खूप आवडेल अशा पद्धतीने हा पिझ्झा बनतो. आणि प्रीहीट तवा यासाठी करायला ठेवायचा की लवकर तो बेक होतो, छान पद्धतीने बेक होतो. त्यावर एक प्लेट ठेवा, कारण डायरेक्टली तुम्ही जर तो बेस त्याच्यावर ठेवला तर तो जो खालचा बेस आहे तो जळण्याची दाट शक्यता असते. सो तवा ठेवल्यानंतर ना त्याच्यावर एक प्लेट ठेवा. हे सगळे सॉसेस स्प्रेड केल्यानंतर ना आपण त्याच्यावर टॉपिंग करणार आहोत टमाटा, कांदा आणि शिमला मिरची. तर आता तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही बारीक टमाटा कांदा चिरला तरीही चालेल, शिमला मिरची कापली तरी चालेल, आणि तुम्ही अशा पद्धतीने उभे पातळ कापलेत तरीही चालेल. मी उभे कापले होते. तर छान पद्धतीने गार्निश करून घ्यायचे आपल्याला सर्व भाज्या. ओके, मी इथे शिमला मिरचीची टॉपिंग, कांद्याची आणि टमाट्याची टॉपिंग करून घेतली आहे. तुम्ही याच्यावर खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड करू शकतात. मी इथून पुढे तुम्हाला नॉनव्हेज पिझ्झा देखील दाखवणार आहे. सो हा आपला आज व्हेजी पिझ्झा आहे. सगळे व्हेजीज मिक्स करूनचा पिझ्झा आहे. ओके, छान पद्धतीने आपली टॉपिंग झाली. आता आपण कांद्याची टॉपिंग करणार आहोत. कांद्याची टॉपिंग मी कांदा थोडा गोल आकारामध्ये टॉपिंग त्याची कापली आहे. सो त्याची टॉपिंग आपण करणार आहोत. आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण त्याला सजवू शकतो. आता माझ्याकडे डायरेक्टली मिक्स हर्ब्स होते. मिक्स हर्ब्समध्ये ऑलरेडी सगळं काही इन्क्लुडेड असतं. रेड चिली फ्लेक्स असतात, ऑरिगॅनो असतात, जे आपण
पिझ्झा बेक झाल्यानंतर ना वरतून गार्निश करतो. प्रत्येक मॅगडीमध्ये आपण बघतो की वरतून गार्निश करायला चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो दिले जातात. तर तुम्ही हे वरतून आता देखील टाकू शकतात आणि नंतर बेक झाल्यानंतर ना देखील टाकू शकतात. सो येस, इथे आपली पूर्ण पिझ्झाची टॉपिंग पण झालेली आहे. त्यानंतर ना आपण ह्याच्यावर टाकणार आहोत थोडेसे मिक्स हर्ब्स अँड आपण नंतर ते बेक करायला ठेवणार आहोत. आणि मेन शो स्टॉपर तर आपला राहिलेलाच आहे, मॉझरेला चीज. सो येस, आपण आता त्याच्यावर भरभरून मॉझरेला चीज टाकणार आहोत. अमूलचं डाईस चीज आहे माझ्याकडे मॉझरेलाचं. चीज कोणाला नाही आवडत, चीज सगळ्यांना आवडतं. सो आपण इथून भरभरून मॉझरेला चीजची टॉपिंग करणार आहोत. ओके, इथे छान पद्धतीने आपण मॉझरेला चीजची टॉपिंग करून घेतलेली आहे. ओके, त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स हर्ब्स आपले जे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो असतात. आता माझ्याकडे डायरेक्टली मिक्स हर्ब्सची पुडी आहे. सो मी त्याच्यामध्ये मिक्स हर्ब्स थोडेसे आणखी वरतून गार्निश करत आहे. रेडी झाल्यानंतर ना देखील आपण त्याच्यावरती गार्निश करू शकतो आणि नंतर आधी देखील आपण त्यावर गार्निश करू शकतो. ॲज पर आपल्या ह्याच्यावर असतं ते सगळं. तर इथे मी छान पद्धतीने गार्निश केलं आहे. तर येस, आता ते पूर्ण बेक करण्यासाठी रेडी आहे आपला पिझ्झा. तर आपण जो प्री हीट करायला ठेवला होता तवा, त्याच्यावर आपला पिझ्झा ठेवणार आहोत आणि त्याला झाकून एक 10 ते 15 मिनटं छान अशी वाफ येऊन देणार आहोत. म्हणजे ते वरचं चीज देखील छान पद्धतीने मेल्ट होईल. आता जोपर्यंत हा माझा पिझ्झा रेडी होते तोपर्यंत मी बाकीचेही 2 पिझ्झे रेडी करून घेते. हा पिझ्झा आपण 10 ते 15 मिनटासाठी बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. आणि एकदम छान चीज मेल्ट होऊन एकदम सुंदर असा पिझ्झा इथे मी माझे बाकीचे देखील पिझ्झा रेडी करून घेतलेत. सो इथे तुम्ही बघताय 10 ते 15 अगदीच 10 ते 15 मिनटामध्ये आपला पिझ्झा पूर्ण रेडी झाला आहे. आपलं चीज खूप सुंदर असं मेल्ट झालं आहे. सो येस, आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा हा 10 ते 15 मिनटामध्ये बनणारा वेजी पिझ्झा. आणि आपल्याला हवा त्या पद्धतीमध्ये आपण तो कट करू शकतो पिझ्झा कटरनी अथवा चाकूनी. आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण ते कट करून घ्यायचं आहे. आपल्याला हव्या त्या आकारात आपण कट करून आपण तो एन्जॉय करायचा आहे. तर येस, आपला हा वेजी पिझ्झा रेडी झाला आहे. पिझ्झा कटरनी कट करायचं का चाकूनी कट करायचं, जसं करायचं तशा पद्धतीने तुम्ही ती कट करून एन्जॉय करू शकता. सो माझा मुलाला मी इथे टेस्ट करायला दिलं होतं. सो तो खूप जास्त एन्जॉय करत होता पिझ्झा. लहान मुलांना देखील खूप जास्त आवडतो. सो नक्की 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 ट्राय करा.